कामगार विभागाकडून निरीक्षक या पदाची जाहिरात आलेली आहे. आता फॉर्म भरणं सुरू झालेले. याच्यावर आपण बरेच व्हिडिओ घेतलेले आहेत. विद्यार्थ्यांची मागणी होती की सर इन हँड पगार किती मिळतो ते सांगा, टोटल पगार किती आहे. जाहिरातीमध्ये तर आम्हाला 35,400 ते 1,12,400 दिसतोय. मग डायरेक्ट 1,12,400 मिळणार आहे का? मे 2024 मध्ये जर कोणी आता जॉईन असेल तर त्याला किती वेतन असेल त्याच्या सॅलरी स्लिपनुसार सर्व काही माहिती सांगणार आहे. आणि लक्षात घ्या, आपण जी काही माहिती सांगतो ती एकदम ऑथेंटिकेट आणि सर्व माहिती करूनच सांगितलेली आहे. मी स्वतः तिथं जाऊन तिथल्या निरीक्षकांशी बोलून त्यांना किती वेतन आहे हे सर्व संपूर्ण माहिती जी आहे तर ते करून घेतलेले. त्या संपूर्ण गोष्टी मी सांगतो. तत्पूर्वी या कामगार विभागाची हे जी कायदे आहेत ना, तर त्याच्यासाठी कर्मवीर नावाची आपली बॅच आहे, कर्मवीर कायदे बॅच. सर्व काही कायदे तुम्हाला शिकवले जातील. 80 गुण तुम्हाला, संपूर्ण 80 गुणांची तयारी जी आहे तर या बॅच मध्ये करून घेतली जाणार आहे. आजच इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून बॅचला एनरोल करा. लक्षात ठेवा, सध्या 18 ते 25 मेला ऑफर पण चालू आहे बरं का. बरेच विद्यार्थी म्हणत होते सर फीज कमी करा. त्यांच्यासाठी VIP 25 कोड आहे, 25% ऑफ आहे. पुढच्या सोमवारपासून ऑफ मिळणार नाही. तर माझी रिक्वेस्ट असेल की जॉईन करायचं आहे तर नक्कीच तुम्ही जॉईन करा. आणि फॉर्म भरणार असेल तर माझी विनंती असेल की नक्कीच जॉईन करा. या बॅचचा तुम्हाला जबरदस्त फायदा होणार आहे. आता बघा, याच्यामध्ये सगळ्यात आधी मी सगळे काही कंपोनंट सांगतो, सगळ्या काही गोष्टी सांगतो. बघा, सॅलरी स्लिप जी आहे तर ती मला त्यांनी दाखवली पण दिली नाही. काय असतं माहितीये का, सॅलरी स्लिप ही कायद्याने तुम्ही शेअर नाही केली पाहिजे असं त्यांचं मत आहे. आणि कोणी शेअर नाही करत. कसं असतं मित्रांनो, त्यांचा गव्हर्नमेंट जॉब आहे. उगाच आपल्यामुळे त्यांना डिपार्टमेंटमध्ये त्रास होणं. त्याच्यामुळे त्यांनी जे दिलं मी एका कागदावर लिहून घेतलं. बाकी आणखी काही मी माहिती घेतली आणि ती मी माहिती तुमच्या समोर आता प्रेझेंट करतो. बघा, त्यांना जी वेतन श्रेणी ना तर ती S13 मित्रांनो. ग्रुप सी मधील ही खूप मोठी वेतन श्रेणी आहे. S14 पण आहे, काही पदांना आहे, पण S14च्या वरती गेलं शक्यतो S14 पण नसतं. S14 हे ग्रुप बीच पद आहे. पण तरीही ग्रुप सी मधलं हे तुम्ही म्हणू शकता सर्वाधिक वेतन असणारी श्रेणी आहे. 35,400 ते 1,12,400. मग खूप ठिकाणी तुम्हाला हे पाहायला मिळणार आहे 1,12,400 वेतन. तर 1,12,400 वेतन मिळणार नाही आणि 35,400 पण वेतन मिळणार नाही. दोन्ही वेतन मिळणार नाही. काय वेतन मिळणार आहे ते मी सांगतो. बघा, 62 जागा आहे आणि जागा कॅटेगरीनुसार याच्या संदर्भातला एक व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो मी. आणि त्याची जी PDF आहे ही बघा, इथं कमेंटमध्ये मी या लिंक देत असतो बरं का टेलिग्रामच्या. तिथं जाऊन तुम्ही डायरेक्टली करू शकतात. बघा, प्रॉपर व्हिडिओ बनवलेला आहे. एकदा तुम्ही तो व्हिडिओ जो आहे तर तो अवश्य पाहून घ्या. आता याच्यामध्ये लक्षात घ्या पुढं. हा, आता याच्यामध्ये बघा, जी सॅलरी स्लिप असते ना मित्रांनो, त्याच्यामध्ये दोन कंपोनंट असतात. दोन भागात ती तुमची सॅलरी स्लिप विभागली जाते. पहिल्या याच्यात असतात की तुम्हाला काय काय मिळकतीचे घटक ज्याला म्हणतात अर्निंग अँड अलाउन्सेस, आणि दुसरा असतो कपातीचे घटक, डिडक्शन्स म्हणतात. कारण की पूर्ण काय पेमेंट हातात येत नाही. लक्षात घ्या, समजा 100 रुपये तुम्हाला मिळणार असेल तर त्याला म्हणतात, काय म्हणतात, अर्निंग किंवा अलाउन्स म्हणतात. पण याच्यामधनं 10 रुपये कपात केले जातात आणि शेवटी 90 रुपये येतात. त्याला आपण काय म्हणतो आपल्या बोली भाषेत, इन हँड पगार. किती हातात किती पगार येतो तर त्याला इन हँड पगार. हा अशा पद्धतीने पगाराचं स्वरूप असतं मित्रांनो. आता मिळकतीमध्ये कोणते कोणते घटक असतात तर ते मी तुम्हाला सांगतो. बघा, आता ते सांगण्याआधीच बघा, तुम्हाला मी एक सॅलरी स्लिप दाखवतो बरं का. आता ही एक सॅलरी स्लिप पडली होती बघा, ती नाही आहे पण सॅलरी स्लिप अशीच दिसते. आणि सॅलरी स्लिप भेटत नाही, ती जनरेट करावी लागते. त्यांचं पोर्टल राहतं तिथं ते जनरेट करतात. लक्षात घ्या. आता ही सॅलरी स्लिप का नाही शेअर करत, बघा इथं तुमचा बँक अकाउंट नंबर असतो, UID नंबर असतो, IFSC कोड असतो, मोबाईल नंबर असतो, सगळे काही प्रायव्हेट इन्फॉर्मेशन असते. म्हणून ती सॅलरी स्लिप शेअर करत नाही. आपल्याकडे ही एक पडलेली होती, माझ्या मित्रांनी शेअर केली होती म्हणून ते तिथं दाखवतो. बघा, इथं डेट ऑफ जॉईनिंग पण असते. फॉर एक्झाम्पल हा 5/11/2024 ला जॉईन झालेला आहे आणि रिटायरमेंटची डेट पण आलेली असते 31/5/2024. म्हणून तर लोक गव्हर्नमेंट जॉब जॉईन करतात, कारण की जॉईन करायची पण डेट माहिती आहे, निघायची पण डेट माहिती आहे. तेच प्रायव्हेटला जे आहे तर ते नसतं, म्हणून लोक हे करतात. मिळकतीचे घटक मध्ये सगळ्यात आधी इथं बेसिक पे असतं, त्याच्यानंतर DA असतो, घर भाडे भत्ता असतो, वाहतूक भत्ता असतो. हे सगळे काय की तुम्हाला मिळणारे घटक, पण तेवढे पैसे देत नाही. त्याच्यानंतर राष्ट्रीय पेन्शन प्रणाली DCPS असतो, व्यवसाय कर असतो, गट विमा योजना असते, इत्यादी रक्कम तुमची जी आहे तर ती इथं कपात केली जाते. ओके, आता लक्षात घ्या, जे मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो 35,400 हे काय मित्रांनो, याला म्हणायचं बेसिक पे. हे बेसिक पे म्हणतात याला बेसिक पे किंवा आपल्या याच्यात म्हणतात मूळ वेतन. मराठीमध्ये याला म्हणतात मूळ वेतन. हा बेसिक पे असतो. सर्व जे कॅल्क्युलेशन असतं ना ते बेसिक पेवर असतं. म्हणून तुमचं बेसिक पे जेवढं स्ट्रॉंग असेल ना तेवढ्यानुसार तुम्हाला रक्कम मिळत असते. मग हे प्रत्येक वर्षी ना 3% वाढतं. म्हणजे दुसऱ्या वर्षी, पहिल्या वर्षी तुम्हाला मिळेल 35,400, दुसऱ्या वर्षी मिळेल 36,500, तिसऱ्या वर्षी मिळेल 37,600, चौथ्या वर्षी मिळेल 38,700, पाचव्या वर्षी मिळेल 39,900, सहाव्या वर्षी मिळेल 41,100, सातव्या वर्षी मिळेल 42,300. मग जेव्हा तुमची वयाची 40व्या वर्षी पूर्ण होतात, म्हणजे सर्व्हिसच्या वयाची नाही सॉरी सर्व्हिसची 40 वर्ष पूर्ण होतात, तर त्यावेळी तुम्हाला पेमेंट जातं 1,12,400. हे काय होतं, तुमचं मूळ वेतन जातं मित्रांनो.
आता जर कोणी जॉईन झालं असेल तर त्याला किती वेतन मिळू शकतं ते मी तुम्हाला सांगतो बघा. हे तर पाहिलं. आता HRA नावाचा कंपोनंट असतो, त्याला आपण काय म्हणतो, घर भाडे भत्ता. आता तुम्हाला शहरात राहण्यासाठी घर नसतं तर त्यासाठी ते घर भाडे भत्ता देतात. परंतु वर्गीकरणे एक्स सिटी मध्ये की जिथं 30% आहे बघा, काही ठिकाणी तुम्हाला 27% पाहायला मिळेल, पण ती रॉंग इन्फॉर्मेशन आहे मित्रांनो. ज्यावेळी DA हा 50%पेक्षा पुढे गेलेला आहे तर त्यावेळी हा 30-20-10 अशामध्ये रूपांतर झालेला आहे. ओके. मुंबई आणि पुण्यामध्ये राहत असाल, खर्च जास्त लागतो म्हणून तिथं 30% दिले जातात. 30% ऑफ व्हॉट? 30% ऑफ बेसिक पे. म्हणजे हे जे 35,400 ना मित्रांनो, याचे 30% दिले जातात. याचे 30% दिले जातात आपल्याला. हे लक्षात आलं का तुम्हाला? याचे 30% दिले जातात म्हणून ते फायदा होतो आपल्याला. वाय वर्गामध्ये 20% दिले जातात. याच्यामध्ये नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, सोलापूर, कोल्हापूर, भिवंडी, मालेगाव, नांदेड, सांगली, वसई. आता हे सोडून जेवढेही काही उरलेले त्याला 10% आणि ग्रामीण भागात राहत असाल तर 10%. अशा पद्धतीने हा घर भाडे भत्ता असतो. त्याच्यामुळे वेतन वेगळं असतं. म्हणजे पुण्यात जर तुमची ड्युटी लागली तर तुम्हाला वेगळं वेतन मिळेल निरीक्षकसाठी. नाशिकमध्ये लागली तर वेगळी तुम्हाला जे आहे तर ते मिळणार आहे. सोबत एक ट्रान्सपोर्ट अलाउंट असतो, TA ज्याला म्हणतो, प्रवास भत्ता. हा बदलत जातो मित्रांनो. आता आपली जी वेतन श्रेणी तर ती इथे येते, S13 येते. आता मुंबई आणि नागपूरमध्ये राहत असाल तर 2700 रुपये आणि इतर ठिकाणी राहत असाल तर 1350 रुपये हे तुम्हाला फिक्स मिळतात. TA हा फिक्स मिळतो. समजा नाशिकमध्ये राहत असाल तर 1350 मिळेल. मुंबई, नागपूर आणि पुणेमध्ये राहत असाल तर तुमच्या पगारात 2700 रुपये एवढा पगार जो आहे तर तो ऍड केला जातो. सोबतच काय असतं, DCPS नावाचं असतं बघा, डायरेक्ट कॉन्ट्रीब्युशन ऑफ पेन्शन सिस्टीम असं नावाचा हा प्रकार असतो, की त्याला नॅशनल पेन्शन सिस्टीम असं पण म्हणतात. याच्यामध्ये काय असतं की तुमच्याकडून तुमच्या पगारातून 10% रक्कम घेतली जाते, जे तुमचं मूळ वेतन आणि महागाई भत्ता एकत्र करून, समजा मूळ वेतन तुमचं आहे 50 रुपये आणि महागाई भत्ता 50 रुपये, असे झाले 100 रुपये. या 100चे 10% म्हणजे 10 रुपये तुमच्या पेमेंट मधनं कपात करू ते पेन्शन जेव्हा तुम्ही रिटायर होता तेव्हा मिळतात. शासन स्वतः 14% टाकतं याचे, म्हणजे याचे 14 रुपये शासन जे आहे तर त्याच्यात टाकतं. मग हे 10 आणि 14 हे एकत्र करून, लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही रिटायर होता तेव्हा असे प्रत्येक महिन्याचे 24-24 रुपये एकत्र करून, मी एक्झाम्पल दिलं, असं एकत्र करून तुम्हाला नंतर ते पगार, पेन्शन, एकदा पैसे जे काय असेल तर त्या गोष्टी तिथं करत असते. सगळ्यात महत्वाचा सॅलरीचा कंपोनंट असतो, त्याला म्हणतात डिअरनेस अलाउन्स, म्हणतात महागाई भत्ता. महागाई वाढत जाते परंतु त्यांना महागाई भत्ता भेटत, म्हणजे कांदा 1 रुपयाला जरी भेटला, 50 पैशाला जरी भेटला तरी त्यांचा महागाई भत्ता जो आहे तर तो वाढतच जातो. बघा, वर्षातून 2 वेळा वाढतो, एक आहे जानेवारीमध्ये आणि एक आहे जुलैमध्ये. 2 वेळा महागाई भत्ता वाढत असतो, फिक्स वाढत असतो, कारण की महागाई वाढते ना, कमी कधीच होत नाही हा महागाई भत्ता, हे लक्षात घ्या. कमी कधीच होत नाही, वाढतच जातो फक्त. केंद्र सरकार सगळ्यात आधी काय करतं, गॅजेट नोटिफिकेशन काढतं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र शासन जे आहे तर ते याचा अवलंब करतं. म्हणजे केंद्र सरकार ज्या पद्धतीने वाढवतो त्या पद्धतीने महाराष्ट्र शासन वाढवतो मित्रांनो. बघा, केंद्र सरकारने नुकतंच 22 एप्रिल 2026 ला, लक्षात घ्या, की नुकतंच एक गॅजेट काढलं आणि त्याच्यामध्ये जो 58% DA होता तो 60% झालेला आहे. बऱ्याच लोकांना माहितीच नाही की DA हा वाढलेला आहे. DA हा आता किती झालेला आहे, 60% एवढा DA जो आहे तर तो आपल्याला इथं पाहायला मिळतो. आता याच्यानंतर एक असते ग्रुप इन्शुरन्स स्कीम असते मित्रांनो. आता ग्रुप इन्शुरन्स स्कीम मध्ये आपलं जे पद आहे ना तर ते ग्रुप सीचं पद आहे. ग्रुप सीचं पद असल्यामुळे 360 रुपये आपले कपात केले जातील पगारातून. त्याच्यानंतर पुढचं जर पाहिलं तर स्टॅम्प रेव्हेन्यूचा 1 रुपया. 1 रुपया म्हणजे आपल्याकडे शिपाई असेल, त्याच्यापासून कलेक्टर असेल, त्या सगळ्यांचा 1 रुपया हा पगारातनं कापला जातो. त्याला स्टॅम्प रेव्हेन्यूचा 1 रुपया जो आहे तर तो म्हणत असतात. आता खऱ्या अर्थाने किती पगार मिळतो तर ते मी तुम्हाला सांगतो बघा. आता खऱ्या अर्थाने आपली कसरत जी आहे तर ती सुरू होणार आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की या कामगार विभागासंदर्भात अनेक खूप चांगले व्हिडिओज मी बनवलेले, कॅटेगरीनुसार जागा. ऍक्च्युअल काम काय असतं म्हणजे युट्यूबवर तुम्हाला अशी काही माहिती मिळणार नाही. सोबत फॉर्म कसा भरावा, त्याच्यानंतर TCS पॅटर्नचं वर्गीकरण आणि डेली मंगेश सर आणि परशुराम सर यांची जी आहे तर ती कामगार विभागांच्या कायद्या संदर्भातली सिरीज चालणार आहे, म्हणून ती सिरीज तुम्ही अवश्य पाहिली पाहिजे. बघा, मी 3 सिटींमध्ये डिवाइड केले, XYZ मध्ये. बघा, एक्स मध्ये आहे 35,400, एवढं काय मिळणार आहे बेसिक पे. या बेसिक पेवर सध्या 60% DA म्हणजे किती मिळणार आहे, 21,400 रुपये. आता घर भाडे भत्ता बदलणार आहे, कारण की एक सिटी मध्ये मिळणार आहे 10,620 रुपये, इथं मिळणार आहे 7,180 रुपये आणि इथं किती मिळणार आहे फक्त 3,540 रुपये. म्हणून जो पगारात फरक पडतो ना मित्रांनो तर तो HRA मुळे खऱ्या अर्थाने मिळतो. TA सगळ्यांना सारखाच घेतलाय 27 रुपये आणि हा इथं जे आहे 1,320 रुपये एवढा आपण इथे घेतलेला आहे. त्याच्यानंतर हे DCPS चे 14% रक्कम शासन तुमच्या याच्यात टाकतं, नंतर करत पण घेतं, सांगतो मी तुम्हाला. हे 7,960, 7,960 सॉरी 7,930. जर आता तुमचा पगार पाहिला की मुंबई आणि पुण्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला पगार जातो 77,890 रुपये. म्हणजे मी पकडूया 78,000 पगार गेला तुम्हाला. चला, 78,000 पगार गेला. इथं वाय मध्ये गेला 74,000, चला 74,000 आणि इथं गेला 70,000 पगार. फरक पडतो बघा, इथून तर इथून 8,000चा फरक आहे. हा कशामुळे फरक पडला मित्रांनो, हा HRA मुळे जो आहे तर तो फरक पडला.
मग एवढं पगार हातात नाही येत मित्रांनो, इन हँड नाही मिळत, कपात केली जाते. कपात काय काय केली जाते बघा. सगळ्यात आधी ही जे डीसीपीएस तुमच्या पगारातून 10% रक्कम ती झाली 5,664 रुपये. जे तिथे 14% दिलं तर ते परत कापतात 7,930 रुपये. ग्रुप सी आपला इन्शुरन्स आहे 360 रुपये. प्रोफेशनल टॅक्स हा प्रत्येकाच्या याच्यातनं 200 रुपये आणि स्टॅम्प रेव्हेन्यूचा 1 रुपये, असे 14,155 रुपये तुमच्या पगारातून कपात केले जातात. आता जर कपात केलं तर नेट सॅलरी किती बनते बघा. जर तुम्ही मुंबई आणि पुण्यात राहत असाल तर तुम्हाला 63,735 रुपये, म्हणजे काय की 64,000 रुपये इन हँड सॅलरी मिळाली, 64,000 रुपये इन हँड. त्याच्यानंतर जर नागपूर नाशिक अशा सिटीमध्ये असाल तर 60,000 रुपये मिळाले तुम्हाला, आणि इथं जर असाल तर इथं मिळणार तुम्हाला 55,000 रुपये. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर ऍव्हरेज जर तुम्ही सगळ्यांचं काढलं तर तुम्ही कोणत्याही सिटीत जात तर तुम्हाला 60,000 पर्यंत पगार इन हँड जो आहे तर तो मिळणार आहे मित्रांनो. आणि ही जी माहिती सांगितली ही अत्यंत युनिक आहे, ऑथेंटिकेट आहे, विश्वसनीय. तुम्ही वाटल्यास कुठल्याही निरीक्षकाकडे जा आणि याच्यापेक्षा जर कमी सॅलरी सांगितले तर काय, आणि याच्यापेक्षाही जास्त सांगितले तर काय. आता लक्षात घ्या, सर्व्हिस नुसार बदल पडू शकतो. समजा एखाद्याने जर 5 वर्ष सर्व्हिस केली असेल तर त्याला मात्र पेमेंट हा आता लाखाभराच्या पुढे गेलेला असेल, आणि 8वा वेतन आयोग लागेल तर त्यावेळी हे 60-70 हजारचं पेमेंट डायरेक्ट 80-90 पर्यंत जाऊ शकतं मित्रांनो. म्हणून तुम्हाला एक चांगली संधी आहे. पेमेंट एकदम खूप चांगलं पेमेंट आहे. म्हणजे लिपिक साठी पोरं एवढे प्रयत्न करतात, प्रिलिम देतात, मेन्स देतात, एमपीएससी मध्ये टायपिंग देतात, त्याच्यापेक्षा हे चांगली पद आहे आणि त्याच्यानंतर ऑफिसर लेवलचा दर्जा आहे, पगारही त्या पद्धतीने जे आहे तर तो तुम्हाला एक चांगला मिळतोच. फक्त काय आपल्याला ते 80 गुण जे आहे ना त्याची प्रॉपर तयारी करावी लागणार आहे. तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल तर मित्रांनो माझं एक विनंती असेल, खूप चांगल्या पद्धतीने तयारी करा. एकदम लाईटली घेऊ नका, फॉर्म भरायचं म्हणून भरू नका, काही तुमचे 1,000-900 रुपये वाया घालू नका. डेडिकेशनने करायचं असेल तरच करा. आणि आणखी जे सिरियस कॅन्डिडेट असतील ज्यांना प्रॉपर करायचं आहे, 62 जागांपैकी एक जागा ज्यांना घ्यायचीच आहे, कारण की याच्यामध्ये ओपनच्या जागा जास्त आहेत, ओके, तर त्यांच्यासाठी VIP24 नावाचा कोड आहे. तुम्ही डायरेक्ट ऍपला गेले तर तिथं देखील तुम्हाला 25% ऑफ मिळणार आहे. 18 ते 25 पर्यंतच, फक्त 25 मे पर्यंत. 25 मे नंतर तुम्ही म्हणा की सर आणखी 1-2 दिवस एक्स्ट्रा करा, तर ते शक्य नाही होत. म्हणून तुम्ही त्या पद्धतीने जे आहे तुमचे प्रयत्न करा. कर्मवीर नावाची आपली कायदे बॅच आहे, तर तिला तुम्ही नक्की जॉईन करू शकतात. तुमची काही प्रॉब्लेम असेल, काही समस्या असेल, कमेंट करत चला. मी तुमच्या बरेच प्रश्नांची उत्तर जे आहेत तर ते देत असतो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.